सध्या व्हायरल चालत असलेले धूपकुंड किती सुंदर आहेत बघा. या सगळे धूपकुंडात आपल्याकडे बरेच अशी व्हरायटी आहे. सुपाच्या आकारामध्ये आहे आणि हवनकुंडाच्या आकारामध्ये आहे. सध्या गुलाबाच्या म्हणजे कमळाच्या आकारात सुद्धा मी बनवलेले आहे. येथे छान व्हरायटी आहे. वेगवेगळे कलर्स आहेत. लाल, हिरवा, पिवळा, निळा आणि प्रत्येकावर हाताने पेंटिंग सुद्धा केलेली आहे. छोटे छोटे डिझाईननी, डॉट्सनी, फुलांचे पॅटर्नने हे अजून सुंदर दिसत आहे. हे स्क्वेअर डिझाईन असलेले धूपकुंड सध्या खूप व्हायरल आहे. हे खूप नीट आणि मॉडर्न सारखे वाटतात. ज्यांना साधं पण सुंदर काहीतरी हवं असेल ना, त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. यामध्ये बऱ्याच व्हरायटी आहेत. तुम्हाला जर कोणाला गिफ्ट द्यायचं असेल, सध्या संक्रांतीमध्ये हे वाण म्हणून खूप चालले आहे. त्यामुळे आपण हे कोणाला गिफ्ट म्हणून सुद्धा देऊ शकतो. एखादी मैत्रीण असेल जवळची, घरी आली असेल, तिला सुद्धा तुम्ही देऊ शकतात. किंवा संक्रांतीचे वाण किंवा नवरात्रीमध्ये आपण सवासणी घरी बोलवतो, तिला सुद्धा देऊ शकतो. अशा प्रकारचे सुंदर असं हे धूपकुंड आहे, जे गिफ्टसाठी आपण वापरू शकतो. हाताने बनवलेलं असल्यामुळे यामध्ये एक वेगळाच भाव तयार होतो आणि आपल्याला घरामध्ये सुद्धा छान वातावरण तयार होतं. यामध्ये अजून एक व्हरायटी आहे, ती म्हणजे सुपाच्या आकाराची. हो, या सुपाच्या आकाराची डिझाईन सध्या खूप व्हायरल चालू आहे. देवघरात ठेवलं की एकदम पारंपरिक आणि शांत असा फील आणि लुक येतो. सध्या याची खूप मागणी जोरात चालू आहे. पुढील म्हणजे साईडला छोटं कमळाचे डिझाईन बनवलेलं आहे. त्यावर ओम, श्री असे लक्ष्मी मंत्र लिहिले आहे. लक्ष्मीची पावले काढलेली आहे. तर कमळ म्हणजे लक्ष्मीचे प्रतीक, त्यामुळे देवघरात ठेवायला खूप शुभ मानलं जातं. यावर ओम, श्री आणि लक्ष्मी पादुका काढल्याने हे अतिशय शुभ आहे. चला आपण आता सगळी प्रोसेस बघूया. आता इतकी सगळी व्हरायटी आहे, इतकी सुंदर डिझाईन आहे. आता हे आपण घरी कसे बनवू शकतो, तेही कमी खर्चामध्ये. आता आपण पुढे स्टेप बाय स्टेप सर्व प्रोसेस बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यासाठी मी वापरलेला आहे एअर ड्राय क्ले. हा छोटा पॅकेट वापरलेला आहे. या पॅकेटमध्ये हे दोन परत छोटे पॅकेट असतात. एक असतं हार्डनर आणि एक असतं रेझिन बेस. आपल्याला हे दोन्ही एकत्र करायचे आहेत, पण एकत्र करताना आपल्याला हाताला थोडीशी पावडर लावायची आहे, जेणेकरून हे चिकटणार नाही. कारण ते दुसरं जे ब्राऊन कलरचं आहे ते हाताला खूप चिकटतं. त्यामुळे पण लक्षात ठेवा, आधी आपल्याला जेवढा लागणार आहे तेवढाच एकत्र करायचा आहे. कारण हा एअर ड्राय क्ले आहे, त्यामुळे हा लवकर ड्राय होतो. म्हणजे आपल्याला जर आताच बनवायचं असेल तर आपण सगळं मिक्स करू शकतो, किंवा जेवढ्याची गरज असेल तेवढाच मिक्स करा. अन्यथा आपला पूर्ण क्ले हा वाया जाऊ शकतो. त्यामुळे मला हा पूर्ण एक पॅकेट लागणार आहे, म्हणून मी हा पूर्ण एकत्र करत आहे. मळताना त्याला छान आणि सॉफ्ट असं मळा, म्हणजे ते दोघं जे शेड आहेत ते पूर्णपणे एकत्र व्हायला हवेत. त्यानंतर आता येथे मी जे कमळाचे फुलाचे आकार आहेत त्यातलं पॅटर्न बनवून दाखवणार आहे. त्यामुळे आपल्याला छोटे छोटे गोळे करायचे आहेत, जेणेकरून आपले त्यांना पाकळ्यांचा आकार देऊ शकू. छोटे छोटे गोळे करायचे, साईडला मोठा गोल करायचा आहे, म्हणजे आपल्याला खाली बेस बनवायचा आहे आणि त्यावर आपल्याला पाकळ्या ठेवायच्या आहे. आता हे खूप सॉफ्ट आहे, त्यामुळे यांना जर आपण पाकळ्यांचा शेप जरी दिला तरी ते त्यावर बसणार नाही. त्यामुळे आपल्याला एक झाकण किंवा वाटी अशी लागणार आहे, ज्यावर त्या पाकळ्या अशा उंच अशा ठेवल्या जातील. म्हणजे सुकल्यानंतर त्यांना त्या प्रकारचा आकाराचा सपोर्ट मिळेल आणि तसे ते वरती उमळल्यासारखे दिसतील. हे बघा, येथे मी पाकळ्यांना एक कागद कापून पाकळ्यांचा आकार दिलेला आहे आणि त्यानुसार बाकीची कटिंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण त्यांना झाकणामध्ये ठेवायचे आहे, थोडा वेळ राहू द्यायचे. त्यानंतर आपण आपल्या घरात लहान मुलं असतील, त्यांच्याकडे पेंटिंगचं सामान असतो, त्यातला कोणताही पेंटिंगचा कलर तुम्ही यूज करू शकता. यासाठी मी नवीन 1 रुपया खर्च केला नाही आहे. मुलांचे जे घरातील साधे पेंट असतात, वॉटर कलर असतात, तोच यूज केलेला आहे. त्यानंतर मी जे दुसरं एक बनवलं आहे ते पण त्याचं पॅटर्न मी पहिले कागदावर कापून घेतलं आणि मोठा सर्कल करून ते हवं तसं आकारात आपल्याला कापायचं आहे. जर तुम्हाला स्क्वेअर बनवायचे असतील तर त्याचीही मी प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे. सुकल्यानंतर आपल्याला त्यावरती साधा फेमिकॉल लावायचा आहे. मला वाटतं फेमिकॉल आर्ट अँड क्राफ्ट प्रत्येक मुलांना सब्जेक्ट असतो, त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये, ज्यांच्या घरात लहान मुले, स्कूलचे मुलं असतील, अशा प्रत्येकाच्या घरात फेमिकॉल असतो. तर हे फक्त मला 25 रुपयामध्ये बनवून रेडी झालेलं आहे. बॅक साईडने कलर लावायचा बाकी आहे, सुकण्याची वाट बघते. सुकल्यानंतर मी बॅक साईडने सुद्धा कलर करणार आहे. यावरती आपल्याला बारीकशी अशी डिझाईन करायची आहे.
व्हाईट कलरने करू शकता, तुम्ही येलो कलरने करू शकता, कारण रेडवरती व्हाईट आणि येलो खूप उठून दिसणार आहे. आता मी या कमळाच्या फुलाला पूर्णपणे कलर मारल्यानंतर यावरती ओम मंत्र ओम श्रीम नमः हा लक्ष्मी मंत्र लिहिणार आहे आणि तो मी काडीने लिहिलेला आहे. पेंट याला सुद्धा साधा पेंट वापरलेला आहे. तुम्ही याऐवजी जो व्हाईटनर असा पेन असतो युनिबॉलचा तो सुद्धा यूज करू शकता. व्हाईट कलरचा युनिबॉलचा पेन यूज करू शकता, त्याने सुद्धा अतिशय सुरेख अशी डिझाईन होती. जे मी व्हाईट कलरच्या पेन जे स्क्वेअर धूपकुंड वापरलेले आहेत त्यावरती मी यूज केलेला आहे. यावर तुम्ही तुमच्या मनाने तुम्हाला जी डिझाईन आवडेल ती तुम्ही यावरती करू शकता. तुम्ही अक्षरशः कोलमवाली जी रांगोळीची डिझाईन असते ती सुद्धा करू शकता. बघा, सुकल्यानंतर याला 12 तास सुकू द्या. शक्यतो 2 तासातच हे सुकून जातं आणि फक्त 25 रुपयामध्ये बघा ती सुंदर असा धूपकमल मी तयार केलेला आहे. यामध्ये सुपाचे धूप आणि स्क्वेअर हवन कुंड सुद्धा तयार करू शकतात. तुमच्या इमॅजिनेशननुसार तुम्ही वेगवेगळे करू शकतात. जर तुम्हाला त्याची प्रोसेस बघायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणती प्रोसेस बघायची आहे. मी ती व्हिडिओ घेऊन नक्कीच येणार आहे.